चला जरा पावसाळी हवा आहे, अंधार आहे सगळा घरामध्ये, त्यामुळे आता भाजी निवडायला पॅसेजमध्ये आली आहे. वॉशिंग मशीनवर आता उभं राहून मी ही भाजी निवडणार आहे. ही बघा, हे सगळं एवढं खराब निघालं. पावसाळा आहे ना, हे एवढं खराब निघालं. आता हे ह्याचा ओला कचरा आहे ना, तो ओला कचरा करून टाकायचा याचा, म्हणजे झाडात घालून टाकायचं. ही एवढी मेथी निघाली, हा एवढा पालक निघाला. आता स्वच्छ धुवून घ्यायचा मिठाच्या पाण्याने आणि मग त्याच्यानंतर चिरायचा. आधी धुवून घ्यायचा, मग चिरायचा. आणि त्यानंतर मी त्याला आज मी पिठलं लावणार आहे. कालचं माझं थोडं उरलेलं आहे, ते पिठलं मी लावणार आहे. तर चला आता पालाभाजी करूया. लसूण एक अजूनही सोलायचं आहे. चला झाडात टाकून देऊया. आधी ठिकाणी आपण निर्माल्य, फुलं हे सगळं इथं झाडातच टाकत असते मी. तर आज ही आता भाजी पण टाकली, म्हणजे याची माती होऊन जाते, खत होऊन जातं झाडात टाकून टाकून. आपली करून ठेवलेली फोडणी होती, नेहमीप्रमाणे त्या करून ठेवलेल्या फोडणीचा वापर झटकन. आणि आता त्यामध्ये कांदा लसूण घातलेला आहे. ही मी मेथी आणि पालक दोन्हीही भाज्या धुवून घेतल्या आधी, मग चिरून घेतल्या बारीक. आता त्या आपण या माझ्या लोखंडाच्या कढईमध्ये, ह्या लोखंडाच्या कढईचं आयुष्यमान 70 वर्षापेक्षा जास्त असावं. जुनी माझ्या सासूबाईंची तुमच्या लक्षात असेल की हो, ही तुमच्या लहानपणीची, होय की नाही? लोखंडाच्या कढईमध्ये पालेभाजी करतोय आपण, होय की नाही? ही लक्षात असेल ना तुमच्या, होय ना? हां, तुमची आई काय ह्याच्यावर भाकरी करायची काय? हां, कारण ही चुलीवर ठेवायची असावी असं मला वाटतंय. चुलीवर ठेवण्यासाठी जरा जाड भांडी लागायची ना, त्यामुळं हे एवढं लोखंड. नाही तर आता मिळतात लोखंडी, पण एवढ्या जाड नसतात, जाड पण नसतात, जड पण नसतात, हलक्या फुस. तर आता हे गॅस मोठा केलेला आहे, तिखट हळद घातलेला आहे, मीठ घालून देऊया आपण याच्यात अंदाजे. खरं तर ही भाजी जी आहे ती आटणार आहे, कमी होणार आहे, आळणार आहे, म्हणून जास्त मीठ घालून चालणार नाही. थोडंसंच मीठ घातलं. आता याच्यात थोडासा गूळही घालू आणि मग त्यानंतर पीठ लावायचं आहे. पण पीठ लावायच्या ऐवजी माझ्याकडे हे कालचं पिठलं शिल्लक आहे, काल रात्रीचंच केलेलं, ते कशाला वाया घालवायचं. तर आता ते मी टाकणार आहे, पण हे शिजल्यानंतर. हे माझ्याकडं उग्र वासाची रेडीमेड कांदा लसूण चटणी आहे, ती टाकून देऊया थोडीशी चवीला भाजीत. चवीला कांदा लसूण चटणी टाकली आहे, म्हणजे ही जास्त टेस्टी होईल ना. कारण पावसाळ्यात भाज्या ना अजिबात टेस्ट नसते, पांचट असतात सगळे. पावसाळ्यात पालेभाज्या येतात भरपूर, पण फार बघाव्या लागतात. माती असते आणि कुठून काढलेल्या असतात कोणास ठाऊक. ठीक आहे, आमच्यासारख्या या ठिकाणी चांगल्या शेतातल्या असतील असं वाटतं. काय कोणाला माहिती कुठलं शेताला पाणी कुठलं सोडलेलं असतंय, गटरच्या शेजारी असतंय काय. त्याच्यापेक्षा स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात भाज्या, पालेभाज्या. रोज रोज खाऊन पण चालत नाही. त्यामुळं किती काल घेतली होती, एक पालक आणि एक मेथी. काल निम्मी केली, आज निम्मी केली. खरं तर पावसाळ्यात शिळं खायला नको वाटतं, पण एवढं पिठलं कसं टाकायचं तुम्हीच मला सांगा. आणि छान आहे पिठलं, ते रात्रीच केलेलं आहे, मग ते टाकूनही चालणार नाही ना.
किती पाणी सुटलं बघा त्याला. पानसट असतात ना सगळ्या भाज्या आणि त्यात आपण स्वच्छ धुणार. फार धुवावी लागली आज तर मला ती. एवढी धुतली की त्याचा सगळा रंग जायला लागला पालकचा. पण म्हटलं असू दे. काही वेळेला मोठ्या सिटीमध्ये रंगाच्या पाण्यातनं भाज्या काढलेल्या बघितलेल्या आहेत मी. कुठं? व्हिडिओजमध्ये रंगाच्या पाण्यातनं काढतात फ्रेश दिसावं म्हणून. तसं तर काय भसाभसा पाणी गेलं नाही म्हणायच्यात ना. पण मी अगदी कपडे कसे पिळून पिळून काढतात तशी ती भाजी नळाखाली आधी पिळून 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 काढली आज. किती छान आटली बघितलं काय? हो बया, हो बया, मस्त. थांबा जरा शूटिंग बंद करतो. त्याच रेसिपी जरी झाल्या तरी आपलं लाईफ आहे ते. आपण तेच करणार ना. रोज किती वेगळं करून खाणार. चॅनलसाठी म्हणा किंवा असं म्हणा, रोज रोज कोण वेगळं वेगळं करून खाणार ना. आणि मुख्य म्हणजे आपले व्हिडिओज वेगळी लोक बघत असतात. अगदी फार कमी लोकांना त्याच लोकांना व्हिडिओ पाठवले जातात. नाहीतर आजकाल व्हिडिओज जास्तीत जास्त नवनवीन लोकांपर्यंत पोचवले जातात. त्यामुळे खूप जण म्हणतात ना की व्ह्यूज कमी येतात, फार लोकांपर्यंत व्हिडिओ पोचत नाहीत, आमचे सबस्क्रायबर तर एवढे खूप जास्त आहेत, मग व्ह्यूज एवढे कमी का? ते अल्गोरिदमप्रमाणे कुठं जातील, ज्यांना जातील त्यांनाच जातील हो ते व्हिडिओ. हे बघा कसली भाजी झाली आहे. छे, जबरदस्त, फार सुंदर. बघा सकाळ संध्याकाळ 2 माणसांना पोटभर पुरेल अशी भाजी आहे आज. आता याच्यावर थोडंसं आपण झाकून म्हणजे वाफ येईल. आणि मग हे बंद करून टाकलं. त्यामुळे आता ही वाफ जरा मुरू दे चांगली 5 मिनिट. बघा किती सुंदर वाफ पण मुरली. छान दिसते की नाही वाफ. आणि किती सुंदर दिसते भाजी. फर्स्ट क्लास. गडबडीत जर का फोडणी तयार असेल ना, लसूण सोललेला असेल, शिळं काहीतरी असेल, ती भाज्या करायला मज्जा येते. लगेच भाजी होऊनच जाते. चला आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवूया. आता मस्तपैकी आपण हे असं सर्विंग बाउलमध्ये काढूया. म्हणजे दिसायला पण छान दिसतं हो का नाही. सुंदर सुंदर. हा बघा चला चला हो जेवायला. मेथी आणि पालक मिक्स मस्त वाटते नाही खरं भाजी. एकदम छान वाटते. दोन्ही नुसतं सिंगल करण्यापेक्षा दोन्ही केलं ना की टेस्टच डिफरंट लागते. जिथं तिथं कपडे असे वाळायला घातले तो वाऱ्याला. मशीनमधनं काढले तरी ते गारच राहतात. त्यामुळं वाऱ्याला घातले. चला गारगारच असतात कपडे.